आज आपण जाणून घेणार आहोत ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याबाबतची माहिती। ठाणे खाडी ही आशियातील सर्वात लांब खाडी आहे आणि ती महत्त्वाचे पक्षी दर्शन व जैवविविधता क्षेत्र देखील आहे। इम्पॉर्टंट बर्ड्स अँड बायोडायव्हर्सिटी एरिया। ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य अर्थात ठाणे क्रीक फ्लेमिंगो सँक्च्युरी हे भारतातील एक महत्त्वाचे कांदळवन आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी संरक्षित असे क्षेत्र आहे। हे अभयारण्य मुंबई महानगर परिसरात जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि रोहित म्हणजेच फ्लेमिंगो हा पक्षी इथे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। ऑगस्ट 2015 मध्ये ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य घोषित झालं व 2022 साली ठाणे खाडीला रामसर पाणथळ जागेचा दर्जा देण्यात आला। ठाणे खाडी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे रामसर स्थळ आहे, ज्याचा विस्तार 6521 हेक्टर आहे। तसेच हे मुंबई महानगरात असलेलं पहिलं, महाराष्ट्रातलं तिसरं तर भारतातलं 72वं रामसर स्थळ दर्जा प्राप्त झालेलं पाणथळ आहे। चला तर पाहूया ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याबाबतची काही खास वैशिष्ट्य। या अभयारण्याचे एकूण क्षेत्र सुमारे 1690 हेक्टर आहे व यातील 896 हेक्टर हे कांदळवन क्षेत्र आहे। या अभयारण्यातील पक्षी व जैवविविधता। मुख्य आकर्षण फ्लेमिंगो पक्षी। फ्लेमिंगो पक्षाच्या 2 प्रजाती इथे आढळतात। 1 ग्रेटर फ्लेमिंगो, 2 लेसर फ्लेमिंगो। स्थलांतरित पक्षी नोव्हेंबर ते मे दरम्यान लाखोंच्या संख्येने इथे येतात। दरवर्षी 1 लाखाहून अधिक फ्लेमिंगो पक्षी इथे दिसतात। साधारण 160 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती इथे नोंदवल्या गेल्यात। तुतारी म्हणजे सँड पायपर्स, चिखल्या म्हणजे फ्लोअर, शराटी आयबिस, बगळे इग्रेट्स, ढोकरी हेरॉन्स, समुद्री घार म्हणजेच ब्राह्मणी काईट, खंड्या म्हणजेच किंगफिशर इत्यादी। संपूर्ण ठाणे खाडी परिसरात सघन कांदळवन आढळतात। हे कांदळवन किनाऱ्याची धूप रोखतात, कार्बन शोषून घेण्यात मोठी भूमिका बजावतात, स्थलांतरित पक्ष्यांसाठी व इतर जैवविविधतेसाठी एक महत्त्वाचा अधिवास असतात। कांदळवन कक्ष महाराष्ट्र वन विभाग हे ठाणे खाडीतील कांदळवन व स्थलांतरित पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करते। ठाणे खाडी लगत ऐरोली येथे 2017 मध्ये सागरी व किनारी जैवविविधता केंद्र सुरू करण्यात आलंय। या केंद्रात कांदळवन कक्षामार्फत पर्यावरण जागरूकतेचे आणि जैवविविधता संवर्धनाचे प्रबोधन करण्यात येते। प्रमुख आकर्षण म्हणून फ्लेमिंगो बोट सफारी ही डिसेंबर ते मे दरम्यान कार्यरत असते। या केंद्रात इतर आकर्षण म्हणजे माहिती केंद्रातील विविध एक्झिबिट्स, जैवविविधतेवर आधारित विविध माहितीपटांचे प्रसारण, कांदळवनातील बांबू बोर्ड वॉक इत्यादी। शिवाय कांदळवन सहल, पक्षी निरीक्षण ट्रेल्स अर्थात बर्डिंग ट्रेल्स, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सहली असे उपक्रम नित्य नियमाने या केंद्रात घेतले जातात। आता आपण ठाणे खाडीला फ्लेमिंगो अभयारण्याला असलेले धोके आणि संरक्षण उपाय या बाबतीत माहिती घेऊया। वाढत्या शहरीकरणाचा ताण, कचरा व प्लास्टिक प्रदूषण हे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याला असणारे मुख्य धोके आहेत व ठाणे खाडीतील कांदळवनाचे व तेथील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी कांदळवन कक्षातर्फे या क्षेत्रात नियमित गस्त घातली जाते व वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांसोबत कांदळवन स्वच्छता मोहिमा सुद्धा राबवल्या जातात। अभ्यासक, पर्यटक व नागरिकांसाठी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे एक आकर्षण बिंदू आहे। निसर्ग अभ्यास आणि संशोधनासाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण मानलं जातं। पक्षी निरीक्षणासाठी हे भारतातील एक महत्त्वाचे केंद्र निर्माण झालेले आहे। पक्षी संवर्धन व शहरी परिसंस्थेतील जैवविविधता जपण्यासाठी हे एक प्रेरणादायी प्रतीक ठरलेले आहे। तर अशा या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याला आपण जरूर भेट द्या। धन्यवाद।